राजकारण्यांना जडला बिनविरोधचा रोग. हिंदुस्थानी लोकशाहीमध्ये मतदान पवित्र कार्य मानले जाते. लोकशाहीतील हा सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच त्या दिवशी कामगारांना पगारी सुट्टी दिली जाते. राजकारण्यांचा आपल्या कर्मावर व कार्यावर भरोसा नसल्याने साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून बिनविरोधचा रोग फैलावला आहे. निवडणूक आयोगाने त्यावर उतारा म्हणून नोटा ऑप्शन ठेवला, पण सत्ताधारी मानायला तयार नाहीत. ही लोकशाहीची क्रूर थट्टा म्हटली पाहिजे. नगर परिषदांत व आता महापालिकांत सुद्धा विरोधी उमेदवारांना धमकावत किंवा पोलिसांकडून धरपकड करत माघार घ्यायला भाग पाडले जाते. विधानसभा सभापतींसारखे गावगुंडाची भाषा करतात तेव्हा लोकशाही तर केव्हाच मेली असेच वाटते. हरिभाऊ राठोड भाजपाचे माजी खासदार आहेत. ते सामान्य व्यक्ती नाहीत. त्यांची सुरक्षा काढण्याची धमकी सभापती देतात तेव्हा हा लोकशाहीला सर्वात मोठा लागलेला कलंक म्हटले तरी चालेल. काही मंडळी जमाना युगाच्या बाता मारतात. सोलापुरात माघारीसाठी एका उमेदवाराचा खून केला गेला. महाराष्ट्रात आता जंगलराज अवतरले आहे काय असेच वाटते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी करतात तेव्हा हा सर्वात मोठा विनोद म्हटला पाहिजे. ठाकरे आता विरोधकांना चहाच्या कपात आणि पाण्याच्या ग्लासात सुद्धा दिसायला लागले आहेत. महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे आहेत. ते सहजासहजी राजकारण्यांना सोडणार नाहीत. त्यांनी निदान आता लांडग्यांचा तरी बंदोबस्त करावा. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.